राष्ट्रीय कामगार सेना मराठवाड्याची जी कार्यकारिणीची बैठक आज झाली त्याबद्दल काय सांगसान सर? महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार, त्याचबरोबर नाना बच्छाव, रेखाताई हजारे, भटनागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना श्रमिक कामगार सेना झपाट्याने वाढत आहे। त्या संदर्भात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष नात्याने जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये बाबासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार मराठवाडा कार्यकारिणीची नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये आपल्या मराठवाड्याचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय आसाराम काळे पाटील, सकाराम काळे पाटील यांची आज या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांची शिफारस मी निश्चितच मुंबईला पाठवून त्यांच्या पदावर मान्यता प्राप्त करून घेणार आहेत। त्याचबरोबर परभणीचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव पवार साहेब, कृष्णा पवार साहेब यांची परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। जालना जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणीचे सुद्धा या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि संभाजीनगर जिल्ह्याचे सुद्धा कार्यकारिणी या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेलं आहे। निश्चितच आपल्या या संभाजीनगर जिल्ह्यातच काय मराठवाड्यामध्ये सुद्धा आज जरा मराठवाड्याचं उदाहरण घ्या, महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, कारण की महाराष्ट्रामध्ये कामगार एकजूट फार मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी वाढत आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेंद्रा आरेक सिटीमध्ये DMIC आहे, बिडकीन महानगर प्रमुख आहे, वाळूज महानगर आहे आणि कामगार संघटनेच्या अनेक समस्या आज आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे। आज आम्ही बघतोय आज शासनाच्या ज्या आदेशानुसार कामगार जे आहे जे काम करतात, कारण 8 घंट्याचं काम पाहिजे तर 12 घंटे काम करून घेतलं जातं। कामगाराची या ठिकाणी पिळवणूक होती आणि ठेकेदारी पद्धतमुळं कामगाराचं या ठिकाणी नामोहरम झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी श्रमिक कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही कामगाराच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या शासनाच्या ज्या योजना आहे कामगारापर्यंत पोहोचत नाही त्या पोहोचण्यासाठी काम करू आणि कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा पाडण्यासाठी निश्चितच श्रमिक कामगार सेना या ठिकाणी काम करेल, या ठिकाणी असं मी आश्वासन देऊ शकतो। या ठिकाणी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जिल्हाध्यक्ष भोसले सर यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये माझ्यावर जो मराठवाड्याचा पदभार त्यांनी देऊ केला, ह्या दिलेला पदभार याचं मी नक्की सोनं करेन, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगाराचे प्रश्न वेगळेच असतात आणि कामगाराचा प्रश्न हा कामगाराला त्यावेळेस त्याला जर न्याय मिळाला तर त्याला जो होणारा आनंद हा कुठेही मावत नसतो। म्हणून प्रत्येक कामगाराला न्याय कसा मिळेल, कारण आजच्या परिस्थितीला कामगाराची कोणीही पिळवणूक केल्या जाते आणि ही पिळवणूक थांबविण्यासाठी आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व मिळून कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करतो।